आजच्या अध्ययनासाठी तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आपण आपले बायबल मत्ती याचा 6वा अध्याय आणि 7 आणि 8व्या वचनामध्ये पाहूया। तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका। आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते। तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्या पाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे। आणि आजचा जो मथळ आहे स्पष्ट असा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आपण स्पष्टपणे केली पाहिजे। लेखकांचे जे काही मोठा मुलगा आहे त्यांनी सुंदर असं घर कमी किमतीमध्ये त्यांनी घेतलेलं आहे, पण त्या घराला डागडुजी करायची होती आणि त्यांचं कुटुंब हे थोडं मोठं असल्या कारणाने त्यांना त्या घराची थोडीफार देखभाल करायची होती आणि जर पाहिले असता बाजारात ते करण्यासाठी किमती फारच मोठ्या होत्या आणि त्यांच्या कमी पगारामध्ये ते करू शकत नव्हते। आणि अशा वेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की तुम्ही प्रार्थना केली काय? आणि तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, होय पप्पा, मी केली आहे, पण साधारणपणेच मी प्रार्थना केली आहे। आणि पुन्हा एकदा त्याच्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्पष्टपणे प्रार्थना केली पाहिजे आणि तुमची गरज देवापुढे मांडली पाहिजे। आणि असं नाही की उद्यासाठी किंवा परवासाठी, तुम्ही ज्या वेळेला ज्या गरजेची आवश्यकता आहे त्यासाठीच तुम्ही आपले मागणे देवाकडे केले पाहिजे आणि साधारणपणे तुमच्या प्रार्थना नसल्या पाहिजेत। आणि अशा वेळेस आपण परमेश्वर आपल्याला सांगत नाही की तुम्ही तुमच्या नातेवाईकाकडे, प्रियजनांकडे जा, तर पुढे परमेश्वर असं सांगत आहे की तुम्ही त्याच्या जवळ जा, म्हणजे अधिकाधिक त्याच्या हुशारीनुसार किंवा त्याच्या पवित्र आत्म्यानुसार तो आपल्या सर्वांना देणगी देणार आहे। आणि बायबलमध्ये खूप सुंदर अशा रीते मार्क कृत शुभवर्तनामध्ये सांगितलेलं आहे की बार्तिमय नावाचा एक आंधळा मनुष्य होता आणि मार्क 10व्या वचनामध्ये 47 वचनामध्ये आपण पाहूया, बार्तिमयाने येशूची मदत मागितली, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा। आणि इथे बघा, जेव्हा बार्तिमय येशूकडे हाक मारतो तेव्हा तो साधारणपणे आपली जी प्रार्थना आहे, आपली जी गरज आहे त्यापुढे मांडतो। पण 51व्या वचनामध्ये आपण जर पाहिले तर तिथे स्पष्टपणे येशूने नमूद केलेलं आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे गुरु। आणि येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे बार्तिमयाला बोलण्यास सांगितले आहे। आणि तेव्हा बार्तिमय म्हणतो, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी, आणि तसेच झाले। जेव्हा आपण प्रार्थना करतो आपल्या प्रार्थना प्रभूकडे स्पष्ट असल्या पाहिजेत। आणि पुढे मोठा मुलगा जेव्हा स्पष्टपणे त्याच्या गरजेसाठी प्रार्थना करू लागला तेव्हा परमेश्वराने एका ग्रुपला त्यांच्या घरी पाठवलेला आहे। पण जेव्हा त्यांनी तर सर्व आराखडा पाठवला तेव्हा ते लोक $18,000 ते $22,000 मध्ये तुलना करू लागले। पण कमी पगार पाहिले असता ह्या मुलाने 16,000 मध्ये ते ठरवलेलं आहे। आणि पुन्हा एक वार त्यांच्या ग्रुपचा जो पुढारका आहे तो येऊन तपासणी करू लागला, पण दिवस मागे दिवस, महिने लोटले आणि काम काही झालेलं नाही। आणि पुन्हा एक वार मोठा मुलगा लेखकाचा जो आहे त्याला काहीच त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नाही। आणि परत एकदा वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उपवास व प्रार्थना केली आणि मूळ प्रश्नाबरोबर तो पाहू लागला। आणि अचानकपणे जेव्हा त्याची प्रार्थना संपती न संपती तोच त्याचं शेजारी त्याच्याकडे आला आणि शेजाऱ्याने त्याला सांगितले की तुम्ही काय करत आहात? आणि तेव्हा हा मोठा मुलगा म्हणतो की मी माझ्या घराची डागडुजी करायची आहे आणि त्याच्याच विचारात मी आहे। आणि तेव्हा
ते शेजारी म्हणतात की माझ्याकडे डागडुजी करणारी टोळी आलेली आहे आणि मी त्यांना तुमचं काम करण्यास सांगतो. आणि लगेचच ते त्यांच्या घरी गेले आणि सर्व जी काही मंडळी आलेली होती डागडुजी करण्यासाठी त्यांनी लागलीच त्यांच्या हाकेला उत्तर दिलेलं आहे. आणि तेव्हा त्यांचा मुलगा ओविडिओ त्यांना म्हणाला की तुमचं जो काही पैशाचा व्यवहार आहे तर किती तुम्ही आकारणार आहात. आणि तेव्हा त्या ग्रुपचा मोरका म्हणाला की आम्ही $2,500 तुम्हाला आकारणार आहोत. आणि त्या ओविडिओचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि खरंच देवाने त्याच्यासाठी त्याच्या प्रार्थनेसाठी उत्तर तयारच ठेवलेलं होतं. आणि एवढं असताना जेव्हा त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं खरंच त्याचा आनंदाची तुलना आपण कशाशी करू शकत नाही. आणि ख्रिस्ताकडे वाटचाल 5:93 मध्ये लिहिलेले आहे की प्रार्थना ही देवाकडे मित्र म्हणून आपलं हृदय उघड करण्याची एक प्रक्रिया आहे. आणि आज परमेश्वर तुम्हाला त्याच्याबरोबर संभाषण करण्यास बोलवत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रार्थना करता त्या प्रार्थनेमध्ये तुमची गरज, तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्पष्टपणे परमेश्वरासमोर मांडलं पाहिजे. आणि त्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे की खरोखरच परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार आहे. आणि परमेश्वर त्याच्या प्रेमाने, त्याच्या हुशारीने, त्याच्या वचनाने तुम्हाला अधिक आणि अधिक भरभरून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि त्याच्या प्रार्थनेला उत्तर देण्याची जागा आणि वेळ ही काही ठराविक ठिकाणी ठरलेली नसते. कधीही परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ शकणार आहे. आणि परमेश्वराचे जे काही उत्तर आहे तेच सर्वोत्तम उत्तर आहे. देव बाप तुम्हाला समजण्यास मदत करो.